गणसंकुलचा गेट आहे आणि हे बघा इथे पण आहे ना मंडप बांधला आपण आहे ना परेल वर्कशॉपच्या आपण फ्रंट साईडला आलेलो आहे आणि इथे पण बघा काम सुरू झालेलं आहे आणि आता मूर्ती बनायला पण सुरुवात झाली। चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना मूर्तिकार सिद्धेश दिघोळे दादा इकडे बनवणार आहे आणि इथे बघणार नाही बघा परळच्या विघ्नहर्त्याची ट्रॉली इथे आलेली आहे। ही आहे जोगेश्वरीच्या राजाची ही ट्रॉली आलेली। अरुण दादा पण इकडे आलेला आहे। दादा गणपती बाप्पा। मित्रांनो आता आपण आलोय चिंचपोकळीचा चिंतामणी बस हे बघा गणेश गल्लीच्या इथे आपण आलेलो आहे। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना परेलच्या सम्राटचं पाद्यपूजन आहे, ट्रॉली पूजन आहे। तर आपण तिकडे जाणार आहे पण आपण परेल साईडला आलो आहे। तर परेल वर्कशॉप परत चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा ही अपडेट आपण घेणार आहे इथे आलो आहे। तर कारण का इथे पण खूप मोठी एक न्यूज आहे ती मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगणार आहे। तर आता आहे ना आपण तिकडे पोहोचूया। पाऊस खूप आहे आणि या पावसात आपल्याला सगळे कव्हर करायचं। बघूया हा सोहळा कसा असणार आहे पुढे। तर कोणताही वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स। सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि आपल्या सोबत आता प्रथम आहे, त्यांनी पण छत्री आणली आहे, मी पण रेनकोट घातला आहे आणि आपली बाईक पण आपल्या सोबत आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता आपण आलो आहे करी रोडच्या इथे आणि करी रोड म्हणजे आपला गणसंकुल आणि इथे पण आहे ना हे बघा बॅनर वगैरे लागायला आता सुरुवात झालेली आहे। आणि आहे ना आता आहे ना आज इकडे वंदन म्हणून आहे ना ढोल ताशाचा प्रारंभ इथे होणार आहे। हे बघा गणसंकुलचा गेट आहे आणि हे बघा इथे पण आहे ना मंडप बांधून झालेला आहे। इथे लहान लहान मूर्त्या मी तुम्हाला दाखवतो आणि इथे पण ऑलमोस्ट मंडप होतच आहे। तर आता आपण पहिलं इथे आतमध्ये बघूया। हे बघा श्री गणेश चित्रशाळा आणि जर तुम्हाला कोणाला इथे मूर्त्या वगैरे पाहिजे असेल तर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। आणि हे बघा इथे आता अशा मूर्त्या बनवून रेडी आहेत। हे बघा इथे बघणार नाही बघा अशा मूर्त्या अजून बनवून रेडी आहेत। अजून कलर पेंटिंग वगैरे व्हायची बाकी आहे पण इथे पण मस्त मस्त मूर्त्या इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे। खूप छान छान मूर्त्या इथे असतात। हे बघा फक्त अजून पेंटिंग व्हायची बाकी आहे। हे बघा अशी कामं इथे चालू आहेत। आता बघूया आता आपण बाहेर जाऊन। हे बघा आता आपण बघितलं श्री गणेश चित्रशाळा हे बघा आणि इकडे पण आहे ना मंडप एवढं बांधून झालेलं आहे इकडे आणि आज खूप जास्तच गर्दी आहे, रविवार आहे। तर बहुतेक जण इथे मूर्ती वगैरे बुकिंगला आलेलं आहे। आणि इथे समोर बघणार नाही बघा इथे आहे ना वंदन आहे आणि त्यांचा शुभारंभ आहे इथे ढोल ताशाचा आहे बघा। तर इथे पण आता प्रोग्राम आणि इथे पण असा मंडप बांधून झाला। इथे पण मोठमोठ्या मूर्त्या इथे असतात। आता आपण इथे पण बघूया जरा। आता आहे ना आपण आहे ना गणसंकुलमध्ये होतो आणि गणसंकुलमध्ये तुम्हाला माहिती आहे अरुण दत्ते दादा इथे त्याचा वर्कशॉप होता पण आता त्याचा वर्कशॉप इथे नाही आहे। त्याचा वर्कशॉप आहे आता परेल वर्कशॉपमध्ये आहे। तर मी तुम्हाला तिकडे जाऊन अरुण दत्ते दादाचं वर्कशॉप पण दाखवतो, अरुण दत्ते दादा पण दाखवतो। तर आपण आता परेल वर्कशॉपला जाऊया। आता तुम्ही बघितली ना ही होती गणसंकुलची अपडेट होती। आपण अपडेट देतच राहणार आहे। आता आपण पुढे जाऊया। चला आता आपण ना नेहमीप्रमाणे परेल वर्कशॉपच्या इथे बॅक साईडला उभ्या आणि इथे ना ऑलमोस्ट हे काम झालेलं आहे। मंडप वगैरे बांधून झालेलं आहे। आपली बाईक इथे आपण पार्क केलेली आहे आणि आता आपण समोरून जाऊया आतमध्ये आणि बघूया आतमध्ये काय इथे काम चालू झालं आहे। चला आता आपण ना परेल वर्कशॉपच्या आपण फ्रंट साईडला आलेलो आहे आणि इथे बघणार ना आता बॅनर वगैरे लागायला सुरुवात झाली आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील मूर्तीवरील बंदी हटवली तर आहे ना इथे आहे ना आपल्या आशिष शेलार आहे त्यांचा खूप खूप धन्यवाद। चला आता आपण ना आतमध्ये जाऊया आणि ना आता खूप सारे मंडळ आहेत ना इथे यायला लागलेत मूर्तीची बुकिंग करायला आणि आज संडे आहे। संडेला तर खूपच गर्दी दिसते आणि इथे एक साईडला बघणार नाही बघा इथे छोट्या मूर्त्या असतात। इथे छोट्या मूर्त्यांचे इथे स्टॉल आहेत हे बघा आणि इथे पण बघा काम सुरू झालेलं आहे। बघा अजून इथे काय मूर्त्या आलेल्या नाही आहेत। इथे पण छोट्या छोट्या मूर्त्या येणार आहेत आणि हे बघा इथे आता मंडळ आलेले तुम्हाला दिसत असतील। हे बघा इथे हे बसले तिथे मंडळ आणि आता मूर्ती बनायला पण सुरुवात झालेली आहे बघा इथे हे बघा। आणि मी आता तुम्हाला बोललो होतो ना एक तुम्हाला न्यूज द्यायची आहे। आपला चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना मूर्तिकार सिद्धेश दिघोळे दादा इकडे बनवणार आहे। तर खूप वर्षांनी परत आपला चिंतामणी
परेल वर्कशॉपमध्ये आला आहे आणि जो आगमन असेल ना तो एक नंबर असणार आहे. तोच आगमन आम्ही तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे. आता पुढे बघा अजून आपल्याला काय काय अपडेट भेटते. हे बघा आता आहे ना काम आहे ना एकदम जोरजोरात होणार आहे बघा. आणि आता ना सगळं रॉ मटेरियल आलेलं आहे. इथे साचे वगैरे पण आलेले आहे. मंडप पूर्ण कव्हर झालेला आहे. हे बघा पूर्ण मंडप कव्हर झालेलं इथे. आणि इथे बघणार नाही बघा कालच परळचा विघ्नहर्ताचा आहे ना पाद्यपूजन झालेलं आहे. आणि इथे परळच्या विघ्नहर्ताची ट्रॉली इथे आलेली आहे. ही बघा इथे तुम्हाला दिसेलच. आणि हे बघा हे काल ना जे पाद्यपूजन झालं ना हे बघा इथे आहे गणपती बाप्पा मोरया. आणि असे आहे ना इथे बघा हे गणपती बाप्पांचे ना इथे साच्यामध्ये बनवलेले ते पार्ट्स असतात ते जॉईन करून इकडे एक मस्त गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतो. आणि खूप मोठे मोठे गणपती आहे ना या परेल वर्कशॉपमधून बाहेर दिसतात आपल्याला. आणि समोरच तिकडे पण बघणार ना ते बघा तिथे पण मंडळ आले बुकिंग चालू आहे. हे बघा इथे पण आहे ना सर्व सामान आलेलं आहे. आणि आता आहे ना खूप लवकरच आपल्याला एक गणपती झालेले इथे दिसणार आहेत. हे बघा इथे पण एक ट्रॉली आलेली आहे बघा. हे बघा इथे पण एक ट्रॉली आलेली आहे. आणि ही आहे जोगेश्वरीच्या राजाची ही ट्रॉली आलेली आहे. ही बघा म्हणजे आता ट्रॉली वगैरे पण यायला सुरुवात झालेली आहे. आणि मंडपची हाईट्स वगैरे पण खूप जास्तच आहे. आणि मोठे मोठे गणपती आपल्याला परत बघायला मिळणार आहेत इथे. हे बघा आणि हे बघा इथे आहे ना साचे वगैरे खूप सारे साचे इथे ठेवलेले आहेत. आणि इथे पण मूर्त्या बनल्या जातात. हे गेल्या वर्षीचे मला वाटतं हे प्रभावळ असतील. हे बघा इथे आहेत. आणि आपल्यासोबत आहे सीड मुंबईचा सीड. हे बघा हे पण आहेत आपले. हे सगळे गणपतीला आपल्याला सगळे भेटतात. हे तर गणपती बाप्पा हे बघा. आणि इथे बघणार ना तर आहे ना अरुण दादा पण इकडे आलेला आहे. आता अरुण दत्ते दादा हे बघा मंडळ आलेले आहेत. आणि आता दादा पण परेल वर्कशॉपमध्येच आपल्याला भेटणार आहे. दादा गणपती बाप्पा. तर दादा पण आपल्याला आता परेल वर्कशॉपमध्येच बघायला मिळणार आहे. आणि इथे पण आहे का ना पाठ पूजन आलेलं आहे. हे बघा हे कोणतं आहे माहिती नाही मला पण एक झालेलं आता सगळं यायला सुरुवात झालेली आहे ना. हे बघा इथे पण एक आहे. तर ही आहे ना पूर्ण परेल वर्कशॉपची इथे अपडेट होती. हे बघा काम पहिल्यापेक्षा खूप जास्त चालू होतं. आता आहे ना काम आहे ना पहिल्यापेक्षा इथे जास्त झालेलं आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो की इथे आता मूर्त्या बनायला सुरुवात होणार आहे. तर तसंच इथे चालू झालेलं आहे. आणि आता आपली नेक्स्ट जो राऊंड असणार आहे ना त्याच्यामध्ये तर आपल्याला मूर्त्या बनलेल्या दिसणार आहेत. तर आता ही होती ही परेल वर्कशॉपची अपडेट होती. आणि आता आपण आहे ना जाऊया पुढे. सुधीर ज्योती ब्लॉग. अच्छा हे बघा हे आहे ना आपल्याला इथे सबस्क्रायबर मिळालेत. आपण घाटकोपरच्या सुका करताचा पाद्यपूजन सोहळा आपण हे केला होता तिकडे कव्हर केला होता. हे बघा आवडला ना. हे तुम्ही पण तिथेच आहे ना. हे बघा हे सगळे तिकडेच आहे. अच्छा हे सगळे मंडळाचेच आहेत. तुमचा पण गणपती इकडनाच निघतो. सिद्धेश जिगोळे सर दादा बनवतो ना. ठीक आहे ते पण आपण कव्हर करूया. चला हे बघा आता आपण परेल वर्कशॉपच्या बाहेर आलेलो आहे आतमधला बघून. पण जेव्हा ना मी तुम्हाला सांगतो ना तुम्हाला पण आता हाच प्रश्न पडला असेल. जेव्हा इकडनं चिंतामणी बाहेर येणार चिंचपोकळीचा चिंतामणी तेव्हा इथे आहे ना एक असं बघण्यासारखं दृश्य असणार आहे ना. कारण का चिंतामणीला ना एवढा क्राऊड असतो ना बापरे. आम्हाला माहिती आहे आम्ही कसं शूट करतो. आम्ही तेच आता प्रश्न आम्हाला पडलो की आम्ही कसं शूट करणार आणि किती क्राऊड इथे असणार आहे. तर बघूया आता कसं होईल. गणपती बाप्पा सगळं ठीक करेल. आता पुढे जाऊया आपण. चला आता मित्रांनो आता आपण आलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो ना तिथे आपण आलेलो आहे. आणि हे बघा हा रोड आहे चिंतामणीचा. आणि आता इकडे आपण बघणार ना हे बघा हा जो मंडप तुम्हाला दिसतोय ना हा इथे आहे ना हा चिंचपोकळीचा चिंतामणी इथे बसतो. आणि समोरच त्यांचे फोटो लावले. आणि जी देवी बसते ना आई भवानी ते पण आहे. आणि इथे बघा त्याचा पाठ आहे हा गेल्या वर्षीचा. हे बघा आणि तिथे त्यांची ट्रॉली पण ठेवलेली आहे बघा. आणि ना अजून इथे काही काम चालू झालेलं नाही. आणि लवकरच त्यांचं आहे ना आता पाद्यपूजन पण होणार आहे. आणि मग त्यानंतर हे तयारीला लागतील. हे बघा 2 इथे ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत. आणि आता सध्या पाऊस पण खूप आहे. हे बघा तर आता आहे ना आपण पुढची अपडेट घेऊया. आता आहे ना आपण आलो आहे गणेश गल्लीच्या इथे जिथे मुंबईचा राजा बसतो. आणि आता ना पाऊस इथे खूप आहे तरी पण आम्ही तुम्हाला अपडेट देतो आहे. तर एक सबस्क्राईब झालं पाहिजे. तर आता आपण पुढे अपडेट घेऊया. हे बघा आता पाऊस तर खूप आहे. आणि इथे समोर बघणार ना तुम्ही हे बघा गणेश गल्लीच्या इथे आपण आलेलो आहे. आणि इथे मोठा गेट असा उभारला जातो देखावा असतो. आणि समोर तिकडे गणपती बसतो त्या मैदानात. आता आपण तिकडे जाऊन बघूया काय अपडेट आहे. हे बघा आपण समोरून तिकडे आतमध्ये आलो होतो. आणि इथे बघणार ना हे ऑफिस आहे इथे. आणि इथे बघणार ना हा बघा हा समोरच आहे ना इथे
गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा इथे बसतो आणि भव्य असं इथे आहे ना मोठा देखावा उभारला जातो। आणि आता इथं पाद्यपूजन पण इथे होणार आहे 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आणि समोर तिथे गणपती बसला जातो। तर आता सध्या ना इथे काही अपडेट नाही आहे, जशी अपडेट येईल तशी तुम्हाला सांगण्यात येईल। तर आता आहे ना आपण पुढे जाऊया। चला आता आपण आलो आहे ना परळचा सम्राटच्या इथे। आज त्याचा ट्रॉली पूजन व माती पूजन आहे इथे बघा, रविवार 15 जून 2025 टाटा कंपाऊंड। आणि जर तुम्हाला इथे कधी यायचं झालं ना बघा इथे फ्लायओव्हर आहे इथे, हा प्रभादेवीचा हा बघा ईस्ट वेस्टवाला। आणि आपल्याला ना आता इथे आतमध्ये जायचं। चला त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे किरण आता ना आपला परळचा सम्राटचा पाद्यपूजन ट्रॉली पूजन आपण कव्हर केलेलं आहे। आणि मी काल आहे ना परळचा विघ्नहर्ता हे पण मी शूट केला होता, पण काल टाकायला वेळ नाही भेटली, ते आपण याच व्हिडिओमध्ये टाकतोय। आणि आता पुढे तुम्ही बघणार आहे ते परळच्या विघ्नहर्ताचा पाद्यपूजन।